कॉम्प्लेक्स अँड कंडिशनल डेली यूज इंग्लिश मराठी सेंटेन्सेस. चला बघूया. आपण जवळ राहत असतो तर वारंवार भेटलो असतो. इफ वी लिव्ह क्लोजर वी वुड मीट ऑफन. तिने फोन केला असता तर मी आलो असतो. इफ शी हॅड कॉल्ड मी आय वुड हॅव कम. आपण लवकर निघालो असतो तर उशीर झाला नसता. इफ वी हॅड लेफ्ट अर्लियर वी वुडंट हॅव बीन लेट. जर तिला वेळ मिळाला असता तर तिने तुम्हाला मदत केली असती. इफ शी हॅड टाइम शी वुड हेल्प यू. जर तू मला आधी सांगितले असतेस तर मी आत्ता तुला मदत करू शकलो असतो. इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर आय कुड हॅव हेल्प यू नाव. तुला हवं असेल तर आपण जाऊ शकतो. वी कॅन गो इफ यू वॉन्ट. तुझी हरकत नसेल तर मी विचारू का? इफ यू डोंट माइंड कॅन आय आस्क. तो खूप सुधारला आहे. ही हॅज इम्प्रूव्ड अ लॉट. तो खूप सुधारला आहे. ही हॅज इम्प्रूव्ड अ लॉट. ती नाराज होती तरीही हसली. शी स्माइल्ड ऑल्दो शी वॉज अपसेट. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा विश्रांती घ्या. When you feel tired, take a break. परवानगी मिळाल्यावर मी काम सुरू करीन. I will start the work once I get permission. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमची सुधारणा होणार नाही. Unless you try, you won't improve. सगळ्यांना ऐकू यावं म्हणून तो मोठ्याने बोलला. He spoke loudly so that everyone could hear. तू येईपर्यंत मी इथे थांबेन. I will wait here until you come. तो आजारी होता म्हणून आला नाही. Because he was sick, he didn't come. तो आल्यानंतर मीटिंग सुरू करीन. I will start the meeting after he arrives. आम्ही तुझी वाट पाहत असू. We will be waiting for you. आम्ही तुझी वाट पाहत असू. We will be waiting for you. मी जिथे राहतो ते हे ठिकाण आहे. This is the place where I live. तिला विनोदी चित्रपट आवडतात. She likes movies which are funny. तो का निघून गेला याचं कारण मला माहीत आहे. I know the reason why he left. आपल्याला सुरुवात करायची हीच वेळ आहे. This is the time when we should start. ज्याने तुम्हाला फोन केला त्याच्याशी मी बोललो. I talked to the person who called you. मी थकलो होतो म्हणून लवकर झोपलो. I was tired, so I slept early. त्याने काल खरेदी केलेला फोन हरवला. He lost the phone which he bought yesterday. मला तो दिवस आठवतो जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो. I remember the day when we first met. जरी
ते महाग होते तरी मी ते विकत घेतले. Although it was expensive, I bought it. तुला मदत हवी असेल तर मला फोन कर. If you need help, call me. ती आजारी होती म्हणून आली नाही. She didn't come because she was sick. कोणीही ऐकू नये म्हणून तो हळू बोलला. He spoke softly so that no one could hear. उशीर झाला होता तरीही आम्ही बोलत राहिलो. Although it was late, we continued talking. तू काम पूर्ण करेपर्यंत मी इथे थांबेन. I will wait here while you finish your work. ती परीक्षा पास झाली म्हणून ती आनंदी होती. She was happy because she passed the exam. ट्रेन पकडता यावी म्हणून तो लवकर निघाला. He left early so that he could catch the train. मीटिंग संपल्यावर आम्ही घरी गेलो. When the meeting ended, we went home. ज्याने तुला मदत केली ती व्यक्ती मला माहीत आहे. I know the person who helped you. मी जिथे काम करतो ते हे ठिकाण आहे. This is the place where I work. तिने तिला आवडलेला ड्रेस विकत घेतला. She bought the dress that she liked. तो व्यस्त होता म्हणून त्याने उत्तर दिलं नाही. He didn't answer because he was busy. दुपारच्या जेवणाआधी मी काम पूर्ण केलं होतं. I had finished the work before lunch. मी घरी पोहोचल्यानंतर तुला फोन करीन. I will call you after I reach home. शिक्षक बोलत असताना तो गप्प राहिला. He remained silent while the teacher spoke. काम पूर्ण केल्यावर मी तुला सांगेन. I will tell you after I finish the work. तो थकलेला होता तरीही काम करत राहिला. He continued working although he was tired. ती घरी पोहोचल्यावर तिने मला फोन केला. She called me when she reached home. पाऊस पडत होता म्हणून मी घरी राहिलो. I stayed at home because it was raining. दुकान उघडेपर्यंत आम्ही थांबलो. We waited until the shop opened. ती जेवण बनवत आहे. She is cooking food. तो उशिरा उठला म्हणून त्याची बस चुकली. He missed the bus because he woke up late. ती बोलताना हसत होती. She smiled while she was talking. तुम्ही आज कुठलं सेंटेन्स शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.